कोपरगाव बस स्थानकावर आज दुपारी मोठी दुर्घटना टळली. कान्हेगाव वारी मार्गावर जाणाऱ्या बसचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट फलाट क्रमांक 5 वर चढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेत एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव कान्हेगाव वारी ही बस स्थानकावर प्रवेश करत असताना अचानक ब्रेक फेल झाले. चालकाने वाहनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ब्रेक लागत नसल्याने बस वेगाने पुढे सरकत फलाट क्रमांक 5 वरील कट्ट्यावर चढली. अपघाताच्या वेळी शाळा व महाविद्यालय सुटण्याची वेळ असल्याने बस स्थानकावर प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. बस अचानक समोर आल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला आणि मोठी पळापळ झाली. या दुर्घटनेत बोगटे येथील रहिवासी रामनाथ खंडू तुरकणे यांना बसचा जोरदार धक्का लागून ते जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. गर्दी असतानाही बस कुणाच्या अंगावर न गेल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर काही काळ बस स्थानक परिसरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या तांत्रिक बिघाडाची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.